नमस्कार मंडळी. तर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आता तुम्ही बघू शकत असाल, कारण आज मी जाणार होती नवसारला पावणाऱ्या गणपतीकडे म्हणजे दर्शनासाठी. तर एक भरपूर दिवसांची इच्छा होती, म्हणजे आता 8 दिवस झाले असेल ना गणपती बसून. तर मग मला जायचंच होतं. तर इथे आम्हाला वाटेमध्ये नंदी बैलांनी सुद्धा दर्शन दिलं. भरपूर नंदी बैल होते तिथे, गायी होत्या. त्यानंतर इथे आम्ही पोचलो जिथे आम्हाला जायचं होतं निरपिंगळ्याला. तुम्हाला त्यात तर ओळखायला आलेलं असेल की मी कुठे गेली असेल. तर इथे नवसाला पावणारा हा गणपती आहे आणि भरपूर लोक हे जे नारळाचे तोरण आहे ते नवसाचे असतात कोणाचे. तरी इथे अमूल्याला टॉय घेऊन दिली, कारण आम्ही दर्शन वगैरे केलं आणि छान दर्शन झालं होतं. त्यानंतर मी मामाकडे गेली, कारण माझं मामाचं गाव निरपिंगळाईच आहे. तिथे जेवण वगैरे केलं, छान जेवण केलं होतं मामीनं. साधं आणि सिंपल मस्त टेस्ट होती. त्यानंतर थोडंसं खेळलो, बोलणं चाल झाली आणि टिक्का वगैरे लावला अमूल्याने. आणि नंतर इथे ही माझी आजी आहे, माझी आईची आई. आणि नंतर मग सगळ्यांची भेट घेतली. माझी आजी ना एकदमच छान होती, कारण मला पहिलेपासून जेव्हा मी लहान होते ना तेव्हापासून माझी आजी खूप प्रेम करते माझ्यावर. आणि आमचं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं सिंबोरा जायचं. मग लेगाव आलं तेव्हाच आम्ही ठरवलं की चलायचं का सिंबोरा, म्हणून मग आम्ही सहज बघायला आलो. पण छान व्ह्यू आहे तिथला. पण 3च दरवाजे ओपन होते त्या दिवशी. मग इथे मुलांनी सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आमचं अंग इतकं ओलं झालं ना की भरपूर. आम्ही जेवण केलं होतं त्यामुळे आम्ही काही बुट्टे घेतले नव्हते, पण मुलांना मात्र नक्की दिले. त्यांनी मस्त खाल्ले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.